नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही पॅन कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर पॅन कार्ड काढून घ्या. आजच्याच दिवशी तुम्हाला पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे, कारण की 31 मार्चपर्यंत तुम्हाला पॅन कार्ड काढणे हे सोपे जाणार आहे. परंतु 31 मार्चच्या नंतर पॅन कार्डविषयीचे जे नियम आहेत, पॅन कार्ड काढण्याविषयी जे नियम आहेत ते बदलणार आहेत. पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड तर लागणारच आहे, परंतु त्याबद्दल आणि त्यानंतर दुसरे देखील कागदपत्र लागणार आहेत. ते कागदपत्र कोणते असणार आहेत आणि नियमात काय बदल झालेला आहे ते आपण सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, 31 मार्चपर्यंत तुम्हाला पॅन कार्ड काढणे हे सोपे जाणार आहे. आधार बेसवर तुम्ही पॅन कार्ड काढू शकता मित्रांनो. फक्त आधार कार्ड देऊन किंवा त्यासोबत 2 फोटो देऊन तुम्हाला पॅन कार्ड काढता येणार आहे 31 मार्चपर्यंत. परंतु 31 मार्च नंतर म्हणजेच 1 एप्रिलपासून पॅन कार्ड काढण्याविषयीचे जे नियम आहेत ते बदलणार आहेत. तुम्हाला पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड तर द्यावंच लागणार आहे, परंतु त्यासोबतच एक नवीन डॉक्युमेंट देखील तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्याशिवाय तुमचं जे पॅन कार्ड आहे ते 1 एप्रिलपासून निघणार आहे नाही मित्रांनो. तर ते सोबतचं जे डॉक्युमेंट असणार आहे ते काय असणार आहे, तर मित्रांनो तुम्हाला 1 एप्रिलच्या नंतर पॅन कार्डसोबत डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी मित्रांनो तुम्हाला एकतर तुमचं जन्मदाखल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे, त्याचबरोबर किंवा मग तुमचं वोटर आय डी द्यावा लागणार आहे, किंवा मग तुमचं 10वीची जी सनद आहे त्यावर देखील तुमचा जन्मदिनांक दिलेला असतो ते द्यावं लागणार आहे, किंवा मग पासपोर्ट असेल, किंवा मग अफिडेविट असेल, किंवा अदर सरकारी डॉक्युमेंट असू शकते मित्रांनो. तर तुम्हाला यापैकी एक जे डॉक्युमेंट आहे डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला द्यावा लागणार आहे. आधार कार्डवरील डेट ऑफ बर्थ तुमची गृहीत धरल्या जाणार नाही मित्रांनो. आधार कार्ड तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे, परंतु त्याचबरोबर हे जे मी आत्ता डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, ज्यामध्ये तुमचं जन्मदाखल्याचा पुरावा असणार आहे, त्यानंतर वोटर आय डी असणार आहे, त्यानंतर 10वीचं जी सनद सर्टिफिकेट असते त्यावर जन्मदिनांक दिलेला असतो ती असणार आहे, त्याचबरोबर तुमचं अफिडेविट असेल किंवा मग अदर कोणतं डॉक्युमेंट असेल मित्रांनो जन्मदाखल्याचा, हे तुम्हाला द्याव्या गरजेचं लागणार आहे. त्याशिवाय तुमचं पॅन कार्ड 1 एप्रिलपासून निघणार नाही मित्रांनो. त्यामुळे तुमच्याजवळ आजचाच दिवस आहे. आधार कार्ड बेसवर पॅन कार्ड काढून घ्यायचं असेल तर तुम्ही आज 31 मार्चपर्यंत काढून घेऊ शकता. उद्यापासून फक्त आधार कार्डवरून तुम्ही पॅन कार्ड काढू शकणार नाही आहे. तुमच्यासोबत हे डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.